आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बंधूंच्या खात्यावरती आता येणार आहे आणि भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते उद्या जमा होणार अशा पद्धतीच्या व्हायरल बातम्या होत आहेत. नेमकं सत्य खरंच आता हप्ता हा येणार आहे का, या संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नाही, आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरायचं नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेच्याच धर्तीवर राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत म्हणजे राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यात येत असतो. आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता हा आता देण्यात येणार आहे. एकंदरीत 8वा हप्ता हा त्या अनुषंगाने येणार आहे. तर या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर तारीख ही अंतिम टप्प्यामध्ये अद्यापही तारीख जी आहे ती तारीख जाहीर झाली असून असं सांगण्यात येत आहे की तारीख ही शेतकऱ्यांना जाहीर झाली आणि हप्ता वितरित झालेला आहे. नेमकं काय खरं आहे या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देऊन आता पहा, अंतिम टप्प्यात हा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला आहे, लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे आणि बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. जानेवारी 2026 मध्ये हा हप्ता भेटायलाच पाहिजे, कारण की शेतकरी बांधव नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना हे 2 महिने आणि आताचे 15 दिवस एकंदरीत पाहिलं तर 2 महिने 15 दिवस काळ उलटून गेला तरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता टाकण्यात आला नाही आणि हा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर टाकण्यात यावा. मित्रांनो, अद्यापही या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली नाही. लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून जो हप्ता आहे तो 8वा हप्ता हा पात्रच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार असल्याचं चित्र आपल्याला समोर येत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते पण करून घ्या. धन्यवाद.